नमस्कार, मी सविता. असलेच्या फॅशन वर्ल्डमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर आज आपण ब्लाऊजच्या बाहीची कटिंग आणि ही बाही ब्लाऊजला कशी जोडायची ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकदम परफेक्ट आणि सोपी पद्धत आहे ही. 36 साईज प्रिन्सेस कटची कटिंग यापूर्वी आपण केली होती. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम परफेक्ट पद्धत आहे ही. आज आपण बाहीची कटिंग करणार आहोत. तर बघा, तुम्हाला बाही अगदी व्यवस्थित परफेक्ट शिवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर आता हे जे उरलेलं अस्तर आहे तर ते मी घेतलं आहे आणि याची आधीच दुहेरी घडी आहे आणि आपल्याला अजून एक घडी म्हणजे 4 पदरी घडी करायची आहे. दोन्ही बाह्या आपण एकत्रच कापणार आहोत. 36 ते 39 इंचापर्यंत छाती असेल तर हे माप चालू शकते. तर आता बघा, आपल्याला इथे बाही रुंदी घ्यायची आहे. तर बाही रुंदी आहे 7.25 इंच. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचे आहे. तर बरोबर 8.25 इंच येत आहे. 8.25 इंचाची मी ही घडी करून घेतली आहे. आता बघा, आपल्याला बाही लांबी घ्यायची आहे. तर तयार बाही लांबी आहे 5.5 इंच. तर त्यामध्ये 1 इंच शिलाईसाठी घ्यायचे आहे. वर अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच शिलाईसाठी जाणार आहे. तर इथे बघा, मी बरोबर 5.5 अधिक 1 इंच बरोबर 6.5 इंचावर खूण केली आहे आणि आता हे आपल्याला आखून घ्यायचं आहे. तर मी ही बाही अस्तराची शिवणार आहे, त्यामुळे अर्धा इंच घेतला आहे. जर तुम्हाला बिना अस्तराची घ्यायची असेल तर इथे आपल्याला 1.25 इंच शिलाईसाठी घ्यावे लागेल. तर आता बघा, ही सरळ रेषा आखून घेतल्यानंतर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. तर बघा, 36 साईजसाठी कॅप हाईट आहे 3.5 इंच. तर मी इथे 3.5 इंचावर खूण करून घेत आहे आणि सरळ आखून घेणार आहे. लक्षात घ्या, 36 ते 39 इंचापर्यंत कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच आणि बाही रुंदी 7.25 इंच आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाईसाठी घेतलं आहे. त्यानंतर दंडघेर आहे 6 इंच अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलं आहे. आता आपण हे जोडून घेऊ. इथे आपल्याला बघा 1.5 इंचावर खूण करायची आणि त्याच्या पुढे बघा, मी इथे दाखवत आहे त्यानुसार असा वरच्या बाजूने गोलाकार शेप देत जायचा आहे आणि शिलाई मार्जिनसाठी आपण 1.5 इंच घेतलं होतं तिथे सरळ आखायचं. बघा, हा मागचा मुंडा आपण असा गोलाकार शेप दिला आहे. आता पुढचा शेप बघा, आपल्याला इथून 1.5 इंचाच्या पुढे असं थोडं थोडं वाढवत जायचं आणि जवळजवळ अर्धा इंच खाली असा गोलाकार शेप द्यायचा आहे. बघा, शिलाई मार्जिनपर्यंतच आपल्याला घ्यायचं आहे. हे आखून झाल्यानंतर आपण हे कापून घेऊया. तर बघा, अगोदर बाहीचा जो मागचा भाग आहे, तर बघा हा मागचा भाग आहे तो आपण कापून घेऊया आणि त्यानंतर जो पुढचा शेप आहे तो कापून घेऊया. तर बघा, इथे मला थोडं अस्तर कमी पडलं आहे या बाजूला, तर इथे मी असा हा जोड देणार आहे. तर बघा, असं कमी पडत असेल तर इथे आपण आधीच कापून घ्यायचं आणि त्यानंतर जोडून घ्यायचं. तर आता आपण हे मशीनवर जोडून घेऊया. तर बघा, बाह्या जोडताना नेहमी दोन्ही बाह्या अशा एकत्रच ठेवायच्या आणि समोरासमोर बघा अशा पद्धतीने जोडायचं. तर एका बाजूला मी टाचणी लावून घेतली आहे आणि आता बघा ही बाजू तयार करून घ्यायची आहे. तर बघा, शिलाई करून याच्यावर मी दाब शिलाई केली आहे आणि दुसरी बाही देखील अशीच तयार करायची आहे. तर हे जोड देऊन आपलं तयार झालं आहे. आता काय करायचं, ह्याची पुन्हा घडी करायची आणि ह्याला व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा आहे. चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा. तर हे आपण कापून घेतलं आहे. त्यानंतर इथे मध्यावर आणि पुढच्या साईडला आपण कैचीने खुणा करून घेतल्या आहेत. आता हे दोन्ही आपण वेगळं करू आणि या दोन्ही अस्तराच्या बाह्या आपण मूळ कापडावर जोडून घेऊ. तर बघा, इथे मी आता हे जोडून घेतलं आहे आणि आता हे साईडने देखील आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे अस्तर कापून घेतल्यानंतर मूळ कापडाला जोडून घ्यायचं आहे. तर बघा, मी हे जोडून घेतल्यानंतर कापून घेत आहे. तर दुसरी बाही देखील अशीच तयार करायची आहे. आता बाह्या कशा जोडायच्या ते पाहू.
तर बघा हे इथे दोन्हीही बाजू बघा, या दोन्ही बाजू अशा एकसारख्या पाहिजेत आणि जर वर खाली असेल तर असं एकसारखं करून घ्यायचं आणि बघा व्यवस्थित मुंड्याचा शेप देऊन घ्यायचं आणि शोल्डरकडे देखील बघा व्यवस्थित एकसारखं आहे का, नसेल तर याला आकार देऊन घ्यायचा. तर बघा मी ही बाही घेतली आहे आणि आपण मध्यावर बघा इथे मध्यावर टाचणी लावायची आणि बाही व्यवस्थित पुरते की नाही पाहायचं. आणि त्यानंतर बघा मी सुरुवातीला आता इथे बघा पुढच्या साईडने जोडून घेत आहे. तर पुढच्या बाजूला नेहमी बाही कमी पडते. तर बघा इथून पुढे इथपर्यंत आपल्याला खेचायचं नाही, थोडं खाली आलं ना तर इथून आपण असं थोडं थोडं बाही खेचायची, एकदम थोडंसं किंचित. आणि बघा इथे व्यवस्थित ही बाही पुरते. आता हे असंच फिरवायचं आणि याच्यावर पुन्हा डबल शिलाई करून आपण मागची बाही देखील अशीच जोडून घ्यायची. तर मागच्या बाहीला काही खेचायची गरज नाही, तर मागची बाही व्यवस्थित पुरते. तर बघा इथपर्यंत आल्यानंतर बघा उलट बाही थोडी उरली आहे, पाव इंच थोडी एक्स्ट्रा झाली आहे, काही हरकत नाही. पुन्हा यावर आपण अशीच डबल शिलाई करायची. तर बघा बाही जोडायची ही एकदम परफेक्ट पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही बाही जोडली तर एकदम ब्लाऊज व्यवस्थित परफेक्ट येतो. तर तुम्हाला फिटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते देखील तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. इथे बघा एक्स्ट्रा थोडी बाही झाली होती, मी कट करून घेतली आहे. आणि पुन्हा भेटूया नवीन काहीतरी घेऊन. नेहमी आनंदी राहा, क्रिएटिव्ह बना. धन्यवाद.